आज आताच आमच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये एक 100 लग्नाचा विवाह सोहळा, परंतु आता खूप थोडा उशीर झालेला आहे. जेवढे मिळतील तेवढे, आम्ही तर 100चा संकल्प आहे, परंतु कमी जरी झाले तरी, परंतु आमचा कार्यक्रम 11:30चा तुमच्या टायमाला झाला, त्याच्यामुळं बाकी गोष्टी, परंतु आज आम्ही बसूनच जे सामुदायिक, सर्वजातीय, सर्वधर्मीय विवाह सोहळा आपण करणार आहोत. त्याच्यासाठी आजच आता डेट काढूनच आम्ही इथून जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बारामती किंवा पुणे, त्याच्यानंतर नागपूर अशा ठिकाणी कृषी प्रदर्शन बघितलं असेल, ते सुद्धा भव्य असं कृषी प्रदर्शन सुद्धा कालच मी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून ज्या कंपन्या येतील आपल्या, कारण आपण तालुका प्लेसला गेलो, तालुका प्लेसला असं जनरली एवढं मोठं कृषी प्रदर्शन कधीच झालेलं नाही. परंतु माझा निश्चितच प्रयत्न आहे की एकीकडे सामुदायिक विवाह सोहळा आणि एकीकडे कृषी प्रदर्शन, आणि दुसरे सुद्धा असे भरगच्चे कार्यक्रम आहेत. मागच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सांगितले, परंतु ते तर आपण करूच, कारण आम्ही दर 3 महिन्याला जे आरोग्य शिबिर घेतो ना, फार मोठ्या प्रमाणात रुग्णांचा प्रतिसाद आहे. ते आता दर महिन्याला म्हणजे 12ही महिन्याचं एक महिन्याला भव्य आरोग्य शिबिर घेण्याचा संकल्प आहे. कालच मराठ्याचं झालं, त्याच्या आणखी पेशंट 1-2 गाड्या गेल्या, आणखी काही गाड्या पाठवायच्या बाकी आहे. अशा पद्धतीने अनेक जे सामाजिक उपक्रम आम्ही हे केले. राहीबाई पद्मश्री आहेत, त्यांच्याकडून जे देशी बियाणं आहे, जे पहिलं होतं ते देशी बियाणं, जे चांगले शेतकरी आहेत, चांगले म्हणजे जे नेहमी भाजीपाला घेतात आणि स्वतः मेहनत घेतात, अशा 100 शेतकऱ्यांना कार्यकर्ते, पत्रकार